मुंबई महानगरपालिका, जिच्या तिजोरीच्या चाव्या म्हणजे महाराष्ट्राच्या सत्तेचा केंद्रबिंदू. नुकत्याच लागलेल्या निकालांनी मुंबईच्या राजकारणाला एक नवी दिशा दिली आहे. महायुतीची सत्ता स्थापन झाली असली तरी चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा परफॉर्मन्स. 2017 मध्ये स्वबळावर 84 जागा जिंकणारी शिवसेना 2024 मध्ये मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करूनही शिवसेना उभाठा 65 जागांवर का स्थिरावली? हा केवळ पराभव आहे की एका राजकीय विचारधारेची पिछेहाट? आज आपण याच गणिताचा सेफॉलॉजिकल आढावा घेणार आहोत. राजकारणात आकडे कधीच खोटं बोलत नाहीत. 2017 मध्ये शिवसेनाने स्वबळावर लढून 84 जागा मिळवल्या होत्या. त्यावेळी समोर भाजपासारखा तगडा मित्रपक्ष विरोधात उभा होता. मात्र 2022 मधील ऐतिहासिक फुटीनंतर 2024च्या या निवडणुकीत समीकरण पार बदलली. उद्धव ठाकरे यांनी मराठी अस्मितेसाठी मनसेला सोबत घेतलं आणि दलित मुस्लिम मतांच्या गणितासाठी शरद पवारांची साथ घेतली. तज्ज्ञांच्या मते ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत मुळीच नव्हती, तर ती शिवसेनाच्या अस्तित्वाची लढाई होती. पण 65 हा आकडा सांगतोय की दोन मोठ्या पक्षांची ताकद सोबत असूनही शिवसेना युबीटीला मूळ मतांच्या टक्केवारीत घट झाली आहे. 2017च्या 84 जागांच्या तुलनेत युती करूनही मिळालेल्या 65 जागा या राजकीयदृष्ट्या डिक्लाइन किंवा पिछेहाट दर्शवतात. या निवडणुकीत शिवसेना युबीटीकडून प्रामुख्याने 3 मुद्दे मांडले गेले: मराठी अस्मिता, अदानी प्रकल्प आणि EVM वरील संशय. टीका, टोमणे आणि भावनिक आवाहनांचा एक मोठा नरेटिव्ह सेट करण्यात आला. रणनीती अशी होती की मनसेच्या जोरावर मराठी मतं विभागली जाणार नाहीत आणि पवारांच्या साथीने हक्काची वोट बँक तयार होईल. परंतु निकालावरून असं दिसतंय की मुंबईकर मतदारांनी केवळ भावनिक मुद्द्यांपेक्षा विकास आणि स्थैर्य यालाच प्राधान्य दिलंय. जेव्हा एखादा पक्ष प्रस्थापित नरेटिव्हवर जास्त अवलंबून राहतो आणि जमिनीवरचं संघटनात्मक जाळं कमकुवत होतं, तेव्हा अशा निकालांची पुनरावृत्ती होते. मुंबईच्या मतदारांनी वोट चोरी किंवा EVM या आरोपांपेक्षा विकास कामांच्या दाव्यांवर अधिक विश्वास दाखवल्याचं चित्र स्पष्ट आहे. शिवसेना उभाठासाठी हा निकाल आत्मचिंतनाचा आहे. युती करूनही जागा घटणं हे राजकीय रणनीतीचं अपयश मानलं जाते. केवळ मित्रपक्षांच्या वोट बँकवर विसंबून राहण्यापेक्षा स्वतःची मूळ कॅडर बेस पुन्हा कशी उभी करायची हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. दुसरीकडे महायुतीने मुंबईच्या सत्तेवर मांडलेली पकड ही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. मुंबईचा मतदार आता केवळ घोषणांवर नाही तर प्रगल्भ राजकीय भूमिकेवर शिक्कामोर्तब करतोय, हेच या निकालाचं सार आहे. राजकारणातील अशाच धाडसी आणि तटस्थ विश्लेषणासाठी पाहत राहा वन किंगमेकर. तुम्हाला हा निकाल काय वाटतो? ही खरोखरच शिवसेनेची पिछाहट आहे का, की केवळ एक टप्पा? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.